नमस्कार, मी डॉक्टर रेणुका कानडे, जनसेवा आयुर्वेदिक न्यूरोस्पाइन हॉस्पिटल पैठण, वार्दांगवायू सेंटर. आज आपल्याकडे मुकुंद केनी हे पेशंट मुंबईवरून आलेले आहे. त्यांना एक 4 वर्षापूर्वी उजव्या साईडचा पॅरालिसिस झाला. पॅरालिसिस झाल्याच्या नंतर त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेऊन झाल्याच्या नंतर त्यांनी आपल्याकडे 10 दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीमध्ये जे काही आपल्याकडे उपचार घेतले ते उपचार त्यांना कसे वाटले हे आज आपण केनी साहेबांच्या तोंडून जाणून घेऊया. नाव सांगा काका तुमचं? माझं नाव मुकुंद सकाराम केनी. कुठून आले काका तुम्ही? मुंबईवरून वर्डी. मुंबई वर्डी. पॅरालिसिस होऊन किती दिवस झाले काका तुम्हाला? 4 वर्ष झाली. पण मी म्हटल्याप्रमाणे 4-5 डॉक्टरांचे हे घेतले, उपचार घेतले, पण त्यातून काही बेनिफिट मिळालं नाही. फक्त ते लोक काय सांगायचे की तुमचं वय जास्त आहे, वेळ लागणार, तुम्हाला वेळ तो लागणार, बरोबर आहे. पण इथे आल्यानंतर थोडं म्हणजे चालता बिलता यायला लागलं. पहिलं म्हणजे काठी घ्यायचं, तर काठी बिना आता इथे जवळजवळ 1-2 किलोमीटर माझी मुलगी मी रोज संध्याकाळी आम्ही जायचे. पहिले इतकं जात नव्हतं? नाही, पहिली म्हणजे मुंबईमध्ये शक्यच नाही, पण जाणे शक्यच नव्हतं. कारण कोण तरी जोडीला घेतलं ना तरी गाड्या बिड्यांचा बाईकचा सगळा त्रास, खुला रोड असं जायचं. आपली माहिती कुठून भेटली काका तुम्हाला? आम्ही यूट्यूबवर बघितली आणि फेसबुकवर. तर मी डॉक्टरना फोन केला, तर बोललो काय आहे जे पहिले आम्ही उपचार घेतले त्यांची ॲड कशी असायची की आम्ही अंथरुणात आणणाऱ्या माणसाला चालत पाठवू. तर तिथे गेल्यानंतर चित्र वेगळं दिसायचं. सांगायचे काका तुमचं वय झालंय, तुम्हाला वेळ आहे. मग आमचे डॉक्टर पण तेच सांगतात की तुम्ही आणि वेगळा काय सांगता. त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक वाटला की नाही? मग इथे तुमचा कोर्स छान आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक शॉक थेरपी सगळ्यांनी एक थोडा म्हणजे हे मिळतो, रिलॅक्स मिळतो. बाकी आपले उपचार वगैरे कसे वाटले काका तुम्हाला? नाही, चांगले वाटले, ठीक वाटले. आता आम्हाला थोडंसं चालवून पण दाखवा तुम्ही. हो.